पुण्यात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर रांजणे खाम गाव रस्त्यावरील थोपटेवाडी इथल्या पुलावर ओढ्याचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे परिसरातील 10 ते 12 गावं तसेच वाड्या वस्त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। दरम्यान पावे घाट रस्ताही बंद करण्यात आलेला आहे। पानशेतकडे जाणारा पर्यायी मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। प्रशासनाने नागरिकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा असं स्पष्ट आवाहन करण्यात आलेलं आहे। पुणे आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पात्रात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येते। मात्र वाहून येणाऱ्या पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहत असल्याने ती राहू पिंपळगाव पुलाला अडकलेली आहे। जलपर्णीचा प्रचंड साठ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळा निर्माण करत असून पुलाला गंभीर धोका निर्माण झालेला आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन जलपर्णी हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। त्यानंतर पालघरमध्ये देखील पालघर जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं असून पश्चिम किनारपट्टीसह परिसरात मध्यरात्रीपासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। केळवेसह परिसराला पाणी पुरवठा करणारा झांझरोळी धरणाचा काही भाग पहाटे 7 वाजताच्या सुमारास पावसाच्या पाण्याखाली वाहून गेल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पाहू शकतो पालघरमधले दृश्य आहेत। दरम्यान कल्याणमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। अशातच आता कल्याणच्या पत्री पूल परिसरात एका खड्ड्यात बाईक स्वार पडल्याची घटना समोर आली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका मोबाईल कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात हा बाईक स्वार पडलेला आहे। या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। आपण पाहू शकतो कल्याणमधले दृश्य आहे। कल्याणमध्ये खड्ड्यात एक बाईक स्वार जो आहे तो पडला आहे। प्राथमिक माहितीनुसार एका मोबाईल कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात तो पडला आहे। हे सीसीटीव्ही दृश्य आपण पाहू शकतो। कल्याणमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। पावसाने दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। कल्याणमध्ये देखील अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य असताना एका खड्ड्यात बाईक स्वार पडल्याची घटना घडलेली आहे। कल्याणमधले दृश्य आहे। दरम्यान जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यात एक टेम्पो चालक वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मावळ इथल्या सातेफाटा परिसरात महामार्गावर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती। महामार्गावरील पाणी इंद्रायणी नदीकडे वाहत जात होतं। त्याचवेळी एका टेम्पो चालकानं या पाण्यात आपला टेम्पो वळवण्याचा प्रयत्न केला। मात्र या प्रयत्नात तो टेम्पोसह वाहून गेला। या टेम्पो चालकाचा जीव वाचला की नाही याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाहीये। मात्र ही परिस्थिती आपण पाहू शकता। पुण्यातील मावळ तालुक्यातील हे दृश्य आहेत। या ठिकाणी टेम्पो चालक हा पुरातून वाट काढण्याचा प्रयत्न करत होता। तिथून वळण घेत असताना त्याचा टेम्पो वाहून गेला। मात्र टेम्पो चालकाबद्दल अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही। तो कुठे तो अजून सापडलेला नाहीये। मात्र इंद्रायणी नदीजवळील हे दृश्य आहे। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते साताऱ्यातून। साताऱ्यातील महाबळेश्वर मधील वेण्णा लेक परिसरातील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल तुटलेला आहे। हा पूल तुटल्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमधील अनेक पर्यटक हे अडकून पडलेत। या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून या पर्यटकांच्या गाड्या क्रेनच्या सहाय्याने दुसऱ्या बाजूला काढल्या जात आहेत। मात्र क्रेन चालकांकडून वाहनधारकांची लूट सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय। एक वाहन काढण्यासाठी प्रत्येकी 3000 रुपये घेण्यात येत आहेत। महाबळेश्वर मधली हे दृश्य आहेत। महाबळेश्वर मध्ये एक छोटासा पूल तुटलेला आहे। त्यामुळे अनेक पर्यटक दुसऱ्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये अडकून पडलेत आणि त्यांच्या गाड्या काढण्याचा प्रयत्न सुरू आहे क्रेनच्या माध्यमातून। मात्र या निमित्ताने क्रेनने गाड्या वाहून नेताना लूट सुरू असल्याचं बघायला मिळतंय। पर्यटकांकडून प्रत्येकी 3000 रुपये घेतले जात आहेत एका गाडीसाठी।
दरम्यान पुण्यातील धायरी उड्डाण पुलावर मोठी भेग दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या भेगेमुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। संबंधित यंत्रणांनी तातडीने तपास करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। दरम्यान पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचं हे दृश्य आहे। तडे पडले गेलेले आहेत, अनेक दुर्घटना घडतात, त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीचं वातावरण असताना आता या पडलेल्या भेगेमुळे आणखी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दरम्यान पुण्यातील वाघोली लोहगाव रस्त्यावर आज सकाळी पावसाच्या पाण्याचा फटका खासगी कंपनीच्या बसला देखील बसलेला आहे। अचानक पाणी वाढल्याने बस रस्त्यावरच अडकली आणि त्यामध्ये असलेले कर्मचारीही बराच वेळ अडकून पडले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि PMRDAच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बसमधून बाहेर काढलं। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून परिसरात काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला। दरम्यान रविवार आणि सोमवार झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई या मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली होती। त्यावर प्रतिक्रिया देताना उबाठा खासदार संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। एका दिवसात सरकारचं 6,700 कोटी रुपये वाहून गेलेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। सरकारला कमिशन दलाली मिळाली, भाजपला मिळालेला निधी वाहून गेला नाही असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे। तर दुसरीकडे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी देखील महायुती सरकारचे आभार मानले। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपण दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल आणि केलेल्या जलद कार्यवाहीबद्दल धन्यवाद असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे जे काय खड्डे पडले आहेत, एक खड्डा पडला आहे, दोन खड्डे पडले आहेत, 67 बरं का 6,700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले। कमिशन दलाली मिळाली, ती वाहून नाही गेली। भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे साधारण 4,500 कोटी त्याच्यामध्ये वाहून गेले। दरम्यान नार्वेकर यांनी काय ट्विट केले हे देखील आपण पाहूयात। नार्वेकर म्हणालेत की मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे। तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपण दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल आणि केलेल्या जलद कार्यवाहीबद्दल धन्यवाद असे